नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? बरे आहेत ना? आज मला एक गोष्ट कळली, की यूट्यूब चॅनल आणि फेसबुक चॅनल आणि इंस्टाग्राम ह्याच्यावरती भरपूर व्हिडिओ होतात. पण काही लोकं नाचतात, काय करतात, काय गातात, त्याच्यावरती त्यांना भरपूर लाईक भेटते आणि भरपूर लोकं त्यांना शेअर पण करतात. पण काय चांगल्या गोष्टी Instagramवरती पण असतात, Facebookवरती आणि YouTubeवरती पण असतात. पण ते लोकं बघतच नाहीत आणि बघितलं की लगेच पुढं ढकलतात आणि शेअर कुणाला करत नाही आणि लाईक करत नाही. फक्त बघून मजा घेतात. पण एखादी मुलगी चांगली नाचली, काय दाखवली, सुंदर दिसली Instagram ह्याच्यावरती तर लोकं लगेच फालतू गोष्टीवरती लाईक करतात. मग एखादे माणसं आपलं जे अस्तित्व, कुणाला गाण्याचा शौक असतो, तर कुणाला नाचण्याचा शौक असतो आणि कुणी तबला वाजवतं, कोणी ढोलकी वाजवतं. असे कितीतरी लोक आहेत, की ते खूप मेहनत करून हे व्हिडिओ अपलोड करतात. पण तशा लोकांना कोणी पुढे नेण्याचा प्रयत्नच करत नाही. कारण मी स्वतः पण प्रयत्न केला की मी माझ्याबद्दल काय नाही बोलत, की माझं खूप चांगलं आहे, की मला YouTube चॅनलवर 2 पैसे भेटावं, असं माझं काही मत नाही. पण फक्त मला एक गाण्याची इच्छा आहे म्हणून मी आवाज चांगले असल्यामुळं मी गाण्याचा प्रयत्न करतो. माझा स्वतःचा बिझनेस आहे. मला कसला प्रॉब्लेम नाही आहे. पण इतर लोकं खूप मेहनत घेतात. कोणी स्टंटबाजी करतं, कोणी आपली स्वतःमध्ये जी आर्ट आहे ती दाखवायचा प्रयत्न करतं. पण तशा लोकांना फार लाईक कमी जाते. आता मी पण स्वतः Instagram बघतो, YouTube बघतो आणि Facebook पण बघतो. पण तशा लोकांना लाईक फार कमी आहे आणि शेअर पण फार कमी आहे. असं का? कारण हे जास्त करून मी बघितलं, की जे बाहेरचे लोक आहेत, ते मुली काय करतात, काय Facebookला एखादी सुंदर मुली काय पण दाखवतात, तर त्याच्यावरती लोकं लगेच पटापट लाईक करतात, शेअर करतात. हे काय आहे? हां, अरे जो माणूस मेहनत करतो, त्याच्यामध्ये आर्ट दाखवतो, हां, त्याला पुढं नेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. ते कोणी पण असून द्या. मी असून दे, का इतर Instagramवरती बनवणारे रील्स असून द्या, का Facebook असो. आता Instagram कसं आहे, ते फक्त गाणं येतं आणि तोंड हलवतं, नाचणं-बिचणं, कॉमेडी केली झालं. हा तो व्हिडिओ झाला. त्याच्यामुळे तो आर्ट होता. पण जे लोकं काही तबला वाजवतात, कोणी गिटार वाजवतं, कोणी स्वतः गातं, पण त्याला काहीच रिस्पॉन्स नाही. काय अर्थ आहे मित्रांनो या गोष्टीला? अरे, अशा लोकांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी चांगलं, आता मी काही व्हिडिओ बनवले, काही मुलांसाठी गाईड केले, मराठी माणसासाठी गाईड केले. पण रिस्पॉन्स तर ह्याच्यामध्ये फार मला कमीच आहे. पण नाही झाला तरी माझा काय असा प्रॉब्लेम नाही. पण तुम्ही ऐका, नीट बघा, की ते व्यक्ती काय बोलतोय ते समजून घेण्याचा प्रयत्न करा, की तो जो बोलतोय, मी जो बोलतोय ते तुमच्यासाठीच बोलतोय. मग त्याच्यासाठी तुम्ही जरा विचार करा, नीट बघा व्हिडिओ. बाबा कोण कसं गातं किंवा आपल्याबद्दल हा माणूस काय सांगतोय. आपले मराठी पोरं कसे पुढे गेले पाहिजे त्याचा नीटनेटकं गाईड करून तुम्ही शेअरसुद्धा नाही केलेलं आहे. फक्त बघून लाईक केलेलं आहे, पण पण शेअर नाही केले. शेअर केलं तर अनेक मुलांकडे तो व्हिडिओ पोहोचला असता आणि त्यांना चांगले विचार आले असते आणि त्यांनी स्वतःचा काहीतरी करायचा प्रयत्न केला असता. तर ते आज मला तो नाना पाटेकरचा डायलॉग आठवतो, की तो बोलतो, "जियो जिसको जैसा जीना है वैसा जियो भाई, मुझे तो इस दुनिया में नहीं जीना है." कौन आया कौन गया, तो नाना पाटेचा डायलॉग आहे. "मुझे कुछ दुनिया से लेना देना नहीं है." शेवटी कहाणी तीच आहे, मला असं वाटतंय. पण तुम्ही, माझी एक विनंती आहे, की मी असून दे का कोणी पण असून द्या, ते खूप चांगले मेहनत करतायत. कोणी तबला वाजवत आहे, कोणी गात आहे. तर त्याला जरा शेअर करा आणि त्यांना पुढे नेण्याचा प्रयत्न करा. असे व्हिडिओ बघा.
की कोणी ज्ञान देतं त्याचं ते ज्ञान घ्या. हात तुम्ही त्या लोकांना पुढं न्या आणि बघा. हीच माझी विनंती आहे. माझ्याबद्दल तर माझं काही मत सांगत नाही मी, पण इतरांचा मी व्हिडिओ बघतो म्हणून मी बघतो. कोणाला किती लाईक भेटले, कोणाचं कसं आहे, पण ते बघतो. पण मी आता असं बघतो की ते घाणेरड्या ज्या गोष्टी असतात त्याला लोकं लगेच अरे लाईक करतात आणि शेअर करतात. अरे काय बघताय? तुमचं महत्त्वाचं घ्या आणि महत्त्वाचं घेऊन त्याच्यानंतर काहीतरी शिका आणि पुढे जा. जय महाराष्ट्र.